नमस्कार मित्रांनो, तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन भरतीची अपडेट घेऊन आलेलो आहे. तर ही भरती आहे जिल्हा परिषद भरती 2025. जिल्हा निवड समितीद्वारे ही जिल्हा परिषद भरती कंडक्ट करण्यात आलेली आहे. तर आपण जाणून घेऊ की ह्या भरतीबद्दल सविस्तर माहिती. तर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाचे शासन निर्णयानुसार रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. ठीक आहे, तर मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो आहे. तर भरती विभाग जिल्हा परिषद अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरती प्रकार आरोग्य विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. पदाचे नाव, ठीक आहे. तर शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. मासिक मानधन निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 40,000 ते 75,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. तर जाणून घेऊयात आपण अजून डिटेल्स माहिती. अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता, म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. वयोमर्यादा आहे, तर उमेदवाराचे वय हे 58पेक्षा जास्त नसावे. भरती कालावधी कायमस्वरूपी आहे, म्हणजे परमनंट भरती आहे. नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. पदाचे नाव कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आहे. तर इतर आवश्यकता, तर तुमचं क्वालिफिकेशन हे मेडिकल फील्डमध्ये असणं आवश्यक आहे, जसे की MBBS आणि BAMS. तर अर्ज सादर करावयाची पद्धत, उमेदवारांनी अर्जासोबत दिलेले अर्ज करावयाची पद्धत, उमेदवारांनी यासोबत दिलेल्या गुगल लिंकवर जाऊन आपली संपूर्ण माहिती सादर करावयाची आहे. तसेच गुगल फॉर्म परिपूर्ण भरून सबमिट केल्यानंतर भरलेला अर्ज उमेदवारांच्या ईमेलवर प्राप्त होईल. सदर ईमेलवर प्राप्त अर्जाची प्रिंट घेऊन त्यासोबत खालीलप्रमाणे दिलेली दस्तऐवजांची स्वयंस्वाक्षांकित प्रत जोडून खालीलप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर डाकेने किंवा प्रत्यक्ष सादर करावयाचे आहे. म्हणजे येथे एक पत्ता दिलेला आहे, त्या पत्त्यावरती तुम्ही एकतर ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकता, किंवा तुम्ही स्वतः तिथे जाऊन तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटची फाईल किंवा ॲन्व्हलप तिथं जाऊन सबमिट करू शकता. तर त्यांचा पत्ता आहे नोकरी ठिकाण आहे भंडारा. अर्ज स्वीकारण्याची शेवटचा दिनांक आहे 13 डिसेंबर 2025. ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद भंडारा, प्रशासकीय इमारत, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53, भंडारा, महाराष्ट्र 441904 हा त्यातला पिनकोड आहे. बघा, मी अजून एक वेळ सांगत आहे की अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद भंडारा, प्रशासकीय इमारत, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53, भंडारा, महाराष्ट्र 441904. तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असतील, तांत्रिक अडचणी येत असतील, तर ओव्हर स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा. मी तुमची पुरेपूर मदत करतो. पुरेपूर मदत केली जाईल. तुम्हाला सल्ला हवा असेल, किंवा काही माहिती हवी असेल, किंवा काही ॲडिशनल मदत पाहिजे असेल, तरी तुम्ही कॉल करा. आणि तुमच्या सर्वांसाठी धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल, आणि सर्वांसाठी ऑल द बेस्ट. अर्ज करावयाची पद्धत, उमेदवारांनी यासोबत दिलेल्या गुगल लिंकवर जाऊन आपली संपूर्ण माहिती सादर करावयाची आहे. तसेच गुगल फॉर्म परिपूर्ण भरून सबमिट केल्यानंतर भरलेला अर्ज उमेदवारांच्या ईमेलवर प्राप्त होईल. सदर ईमेलवर प्राप्त अर्जाची प्रिंट घेऊन त्यासोबत खालीलप्रमाणे दिलेली दस्तऐवजांची स्वयंस्वाक्षांकित प्रत जोडून खालीलप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर डाकेने किंवा प्रत्यक्ष सादर करावयाचे आहे. म्हणजे येथे एक पत्ता दिलेला आहे, त्या पत्त्यावरती तुम्ही एकतर ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकता, किंवा तुम्ही स्वतः तिथे जाऊन तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटची फाईल किंवा ॲन्व्हलप तिथं जाऊन सबमिट करू शकता. तर त्यांचा पत्ता आहे नोकरी ठिकाण आहे भंडारा. अर्ज स्वीकारण्याची शेवटचा दिनांक आहे 13 डिसेंबर 2025. ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद भंडारा,
प्रशासकीय इमारत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 भंडारा महाराष्ट्र 441904 हा त्यातला पिनकोड आहे. बघा, मी अजून एक वेळ सांगत आहे की अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा, प्रशासकीय इमारत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 भंडारा महाराष्ट्र 441904. तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असतील, तांत्रिक अडचणी येत असतील, तर ओव्हर स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा. मी तुमची पुरेपूर मदत करतो. पुरेपूर मदत केली जाईल. तुम्हाला सल्ला हवा असेल किंवा काही माहिती हवी असेल किंवा काही ॲडिशनल मदत पाहिजे असेल तरी तुम्ही कॉल करा. आणि तुमच्या सर्वांसाठी धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि सर्वांसाठी ऑल द बेस्ट.